पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता केला जारी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि आता खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 23वा हप्ता हे 20 तारखेला आता जमा झालेला आहे। म्हणजेच की आज तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि नमोचा 9वा हप्ता वाटपाची सुरुवात आता झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचे 23वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहे। आता नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। कधी जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। कारण की शेतकऱ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तांत्रिक कारणामुळे आता नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांचा वाटप आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये बघा 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, उद्यापासून या 18 जिल्ह्यात डायरेक्ट आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा 23वा हप्ता त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा बघा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, आता शेतकरी मित्रांनो बघा, या प्रक्रियेत सर्वात आधी बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जे काय राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी बघा 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी आता मंजूर करण्यात आलेली असून येत्या काही तासातच म्हणजे की येत्या काही बघा उद्यापासून काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला पीएम किसानचा बघा 23वा हप्ता जमा झालेला असेल तर तुम्हाला आता काही तासातच नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे आणि हे वितरण बघा शेतकरी मित्रांनो 24 घंटे वितरित होणार आहे। म्हणजे की आज तुमच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे की तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्याला जमा झालेला आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता नमोचे 2,000 रुपये सुद्धा जमा होणार आहे। पण ज्या शेतकऱ्याची अटी पूर्ण असतील अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार। काही शेतकऱ्यांच्या अटी पूर्ण नाही म्हणजे की काही महत्त्वाचे कामे केलेली नाही अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही। आता महत्त्वाचं बातमी बघा शेतकरी मित्रांनो, डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी बघा जिल्ह्यानुसार तांत्रिक वेळापत्रक ठरवले असून यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांना प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे। आता शेतकरी मित्र बघा, आज सकाळपासून बँक उघडल्या प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे। कारण की नमोचा शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही। आता बघा, सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यात पीएम किसानच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार, त्यानंतर नमोचा 9वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाची ही बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी बघा बँकेची ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा आता पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा पीएम किसानची ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे। आणि ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पैसे जमा झालेले नसेल तर शेतकरी मित्रांनो बघा 30 तारखेपर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनाची केवायसी कंप्लीट करणे हे शेतकऱ्यासाठी बंधनकारक ठरवण्यात आलेलं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता अजून सुद्धा मिळाला नसेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसानचा पैसा मिळाला नसेल 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये, तर लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे बघा, ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळेल, त्यानंतर तुम्हाला नमोचा 9वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे। आता बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील सुद्धा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना त्या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेत खातं बघा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून तशी सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आताची सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी दिलेली आहे। कारण की बघा, मोदी साहेबांनी सर्वप्रथम बघा पीएम किसानचा बघा 23वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे। हे 2,000 रुपये शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे होते। त्याचप्रमाणे
आता देवेंद्र फडणवीस साहेबाचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनाचा बघा 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे. राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्याने वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादित आहे, अशा शेतकऱ्याला बघा आता पैसे मिळणार. आता बघा यामध्ये हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील सुद्धा गरजू बांधवांना यातून लाभ मिळणार शक्यता होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून बघा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याने गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट बघत होते. कारण की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला नमोचा 9वा हप्ता मिळाला नाही. कारण की बघा पीएम किसानचा हप्ता आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागलेली आहे 9व्या हप्त्याची. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा 23वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा हप्ता 9वा हप्ता सुद्धा मिळणार. कारण की शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाचे काम जर शेतकऱ्याने केलेले असेल तर अशा शेतकऱ्याला नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. आता ते कोणते काम आहे बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने बघा आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी बघा अचूकपणे लिंक केलेला आहे. त्यांनी पैसे जमा झाल्याचे अधिकृत एसएमएस पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे की पैसे जमा झाल्या मोबाईलवर एसएमएस येईल. आता बघा नमो शेतकरी योजनेसाठी जे काय सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून यामध्ये बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरित आधीत गती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा आता मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता बघा पीएम किसानचे पैसे मिळाले आहे. आता पीक विमा आणि नमोचा 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. बघा ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणतेही सरकारी नोकरी नाहीत अशाच खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे जिल्हा या प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे. शेतकऱ्याने आपले पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे अत्यंत अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला आता अजिबात घाबरायची गरज नाही. आणि शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला नसेल अशा शेतकऱ्यांनी आता घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही ई-केवायसी केलेली नसल्यामुळे तुम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसावा. त्याचप्रमाणे जर तुमच्या बँक खात्यात 23वा हप्ता पीएम किसानचा जमा झाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे. आता बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता जर का राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच की बघा राज्याचे तांत्रिक डेटा अपडेट करायचं काम काही काळ सुरू होतं, जे आता पूर्ण झालेलं असून यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बघा बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा ज्या शेतकऱ्याचे आधार लिंक असणारे सर्वच बँक खात्यात निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिला असून यामध्ये बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता. तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. आता बघा कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात बघा आता सर्वात प्रथम पैसे मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याचे आधार देण्याचे काम म्हणजे बघा आधार प्रमाणीकरण, त्याचप्रमाणे ई-केवायसी, त्याचप्रमाणे बँकमध्ये बघा आधार कार्ड ज्या शेतकऱ्याचं लिंक आहे त्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे. आणि सर्वप्रथम बघा बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून त्याचप्रमाणे जालना आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोसायटीमध्ये देखील याबाबत बघा सध्या मोठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्र आणि बँक तपासणी अचूक आहेत म्हणजे की पूर्ण आहे अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे. आणि नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा त्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बघा आता प्रशासकीय यंत्रणाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आलेला असून प्रक्रियेला सुरू झालेली आहे.
जर तांत्रिक कारणावस्तव SMS येण्याची थोडीसा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली, की पुढील काही तासात वेळात रक्कम खात्यात दिसून येईल. कारण की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात कधीही PM किसानचा 23 हप्ता जमा होऊ शकतो. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. शेवटी बघा, आता नमो शेतकरी योजनांचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खातं आधारशी लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याचे बघा 8 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे. यातील शेतकऱ्याने आपले स्टेट बँकमध्ये तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. अशीच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला 23वा हप्ता जमा झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.